बातमी महत्त्वाची आहे। मुंबईसह राज्यभरात उष्णतेची लाट आली आहे। मुंबईतील तापमानाने 34 अंश सेल्सिअसचा आकडा गाठलाय। तर मुंबईसह राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये सरासरी तापमानात वाढ झाली। चंद्रपूरमध्ये 42 अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे। मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राचं तापमान वाढलंय। मुंबईचं तापमान 3 ते 4 अंश सेल्सिअसनं वाढलंय। पुढील काही दिवसही तापमान असंच राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। मुंबईतील वाढत्या तापमानामुळे आता रात्रीच्या वेळी रस्त्यांचं काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे। दिवसा रस्त्यांची कामं बंद ठेवली जाणार आहेत। पुण्यात सलग चौथ्या दिवशी पारा 40 अंशांच्या वर गेलाय। कोरेगाव पार्क आणि ढमढेरे भागात सर्वाधिक 40.7 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे। उन्हाचा चटका दिवसेंदिवस वाढतोय। मार्च महिन्याचा दुसरा आठवडाच नागरिकांना नकोसा झालाय। विदर्भातल्या 7 जिल्ह्यांमध्ये पारा 40 डिग्रीपेक्षा जास्त नोंदवण्यात आलाय। नागपूरचं कमाल तापमान 40.2 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलंय। तापमान 40 अंश सेल्सिअसच्या वर गेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। तर एकंदर म्हणजे आपण जर या ठिकाणी परिस्थिती बघितली तर शनिवारचं तापमान जे आहे ते नागपूरचं 40.2 अंश सेल्सिअसवर पोहोचलं होतं। तर चंद्रपूर हे विदर्भातील सगळ्यात हॉट शहर ठरलं आणि 42 अंश सेल्सिअसपर्यंत तिथलं तापमान जे आहे ते नोंद करण्यात आलेलं आहे। महत्त्वाचं म्हणजे विदर्भातील 7 जिल्ह्यांमध्ये 40पेक्षा जास्त तापमान नोंदविण्यात आलेलं आहे आणि मार्चच्या दुसऱ्या आठवड्यातच उष्णतेची लाट जी आहे ती पाहायला मिळते आहे। चंद्रपूर 42, अकोला 41.3, वर्धा 41, अमरावती 40.4 आणि गडचिरोलीचं तापमान 40 अंशांपर्यंत पोहोचलंय। वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा धोका वाढलाय। त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन हवामान विभागानं केलंय। दुपारी बाहेर पडताना नागरिकांनी रुमाल, टोपी आणि गॉगलचा वापर करावा। भरपूर पाणी प्यावं। थकवा, चक्कर आणि उलट्यांसारखी लक्षणं जाणवत असल्यास रुग्णालयात जाऊन तातडीनं तपासणी करावी असं आवाहन हवामान विभागानं केलंय।